हॅलो मित्रांनो, चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आज आपण आत्ता एम एस एक्सेलचा जो अभ्यास मागच्या लेक्चरपासून सुरू केला होता त्या लेक्चर सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे पहिलाच लेक्चर होता मागचा, त्यात आपण जे काही शिकलो त्याची थोडी रिव्हिजन किंवा त्याची थोडी प्रॅक्टिस आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर तुम्हाला आत्ता एक टेबल दिसतंय समोर, ते आपल्याला तयार करायचं आहे. आपण जे मागच्या वेळेला शिकलो आहोत त्याचा उपयोग करून. तर इथे एक बजेट दिसते, एक टेबल ज्याच्यावर एक बजेट आहे, मेडिकल ऑफिस बजेट. टायटल त्याचं आहे मेडिकल ऑफिस बजेट. आणि तिथे सगळ्यात डाव्या कॉलममध्ये आयटम्स दिलेले आहेत, ज्याच्यावर खर्च होतो ती सगळी लिस्ट आहे. त्याच्या पुढे आहे तो बजेट कॉस्ट, म्हणजे तो वर्षभराचा जो काही खर्च होतो त्यातल्या प्रत्येक आयटमवर तो दिला आहे. आणि त्याचं स्प्लिट दिलेलं आहे 4 क्वार्टर्समधला. जर तुम्ही सगळे कॉमर्सचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला क्वार्टर्स म्हणजे काय ते माहिती असेल. एप्रिलपासून पहिलं क्वार्टर सुरू होतं आणि मार्चमध्ये शेवटचं क्वार्टर. एप्रिल ते मार्च हे फायनान्शियल इयर असतं. तर त्याच्यात एप्रिलपासून 3 महिने पहिलं क्वार्टर, त्याच्यात पुढचे 3 महिने दुसरं, नंतरचे 3 महिने तिसरं आणि नंतर शेवटचं चौथं, असे 4 क्वार्टर्समध्ये हा जे ॲन्युअल एक्सपेंडिचर आहे त्याचा हा स्प्लिट आहे. तर हे टेबल आपल्याला तयार करायचं आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी आपण आधी थोड्याशा ऑब्झर्व करून ठेवू. इथे हा जो फॉन्ट आहे तो एरियल फॉन्ट आहे, मी तुम्हाला सांगतो आहे. दुसरी गोष्ट अशी की मागच्या वेळेला जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एखादी गोष्ट जर का ठळकपणे दाखवायची असेल तर बोल्ड लेटर्सचा उपयोग करू शकतो. तसे इथे हे जी हेडिंग्स आहेत, सब हेडिंग्स आहेत, हे वरचं जे हेडिंग आहे ते पण बोल्डमध्ये आहे, फक्त त्याचा जो रंग आहे तो पांढरा आहे. म्हणजे आपल्याला रंग जो बदलता येतो टेक्स्टचा, ज्याचा जे मी नमूद केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये ते इथे दिसते. जे जनरली डिफॉल्ट कलर जो काळा असतो तो इथे पांढरा केला आहे आणि बॅकग्राऊंड जी आहे ती निळसर रंगाची आहे. तर ते सगळे रंग आपण बदलणार आहोत. त्यानंतर दुसरी जी रो दिसते त्याच्यामध्ये ही सब हेडिंग्स आहेत, आयटम, बजेट, कॉस्ट आणि 4 क्वार्टर्स. तिचं पण जी हेडिंग्स, ती सगळी हेडिंग्स बोल्डमध्ये आहेत. ती पण आपल्याला जेव्हा आपण टाईप करू डेटा त्याच्यानंतर ती बोल्ड करून घ्यावी लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या या फिगर्स आहेत त्या सगळ्या इथे डॉलर्समध्ये दिसत आहेत. आणि एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की यासाठी हे जे उदाहरण जे घेतलं आहे ते नोरिन ब्राऊन नावाच्या लेखकाच्या पुस्तकातून घेतलं आहे, बिगिनिंग एक्सेल 2019. त्यात 7-8 लेखक आहेत. त्यातला पहिला लेखक जो प्रायमरी ऑथर आहे तो नोरिन ब्राऊन आहे. तर त्या पुस्तकातनं हे एक्झाम्पल घेतलं आणि आपण या लेक्चर सिरीजमध्ये मेनली त्याच पुस्तकातनं प्रामुख्याने सगळी एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर त्यातलंच पहिल्याच चॅप्टरमधलं एक्झाम्पल आहे. तर अर्थात हे युनायटेड स्टेट्समध्ये पब्लिश झालेलं असल्यामुळे सगळ्या फिगर्स या डॉलर्समध्ये आहेत. आपण त्या रुपयात सुद्धा घेऊ शकतो. तर इथे हे करन्सी आहे त्याच्यामुळे त्यांनी डॉलर घेतले आणि इथे त्याच्यामुळे आपोआपच कॉमा आला आहे. मागच्या वेळेला मी ते नमूद केलं, पुन्हा एकदा मी ते सांगेन या लेक्चरमध्ये. तर हे टेबल असं आपल्याला तयार करायचं आहे. तर म्हणजे आपण काय काय करणार ह्याच्यामध्ये, एकतर आधी हे सगळा डेटा एंटर करणार, त्यानंतर हे जे हेडिंग आहे ते बोल्ड करणार, त्याचा रंग बदलणार, त्याच्या मागची जी पट्टी आहे तिचा रंग बदलणार. त्याआधी आपल्याला मर्जिंग करावं लागेल या सगळ्या सेल्सचं. ते कसं करायचं ते मी सांगेन, म्हणजे पुन्हा एकदा सांगेन जे मागच्या वेळेला सांगितलंच होतं. हे सगळी सब हेडिंग्स जी आहेत ती सगळी बोल्ड करणार आहोत आणि आतमधले जे सगळे आकडे आहेत, फिगर्स ज्या आहेत त्यांना करन्सीमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. त्याच्यासाठी डॉलर्स वापरू शकतो किंवा रुपयेसुद्धा वापरू आपण करायचं. आणि नंतर हे टेबल दिसावं म्हणून सगळ्या बॉर्डर्स करू आपण त्यांना. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला
करायच्या आहेत. तर आपण आता एक्सेल शीट बघूयात. इथे तुम्हाला आता हे एक्सेल शीट दिसेल. याच्यात मी काही गोष्टी ऑलरेडी एंटर करून ठेवल्या आहेत. तर आता हा फॉन्ट आहे तो एरियल आहे. इथे तुम्हाला दिसेल वर ही आपल्याला एरियल हवा आहे. इथे आत्ता कॅलिब्री आहे. तर आपण संपूर्ण शीट सिलेक्ट करू. सगळा डेटा आपल्याला एरियलमध्ये घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे हा जो टॉप लेफ्ट ट्रायंगल आहे तिथे क्लिक केलं की संपूर्ण शीट सिलेक्ट होतं. आणि आता त्याचा उपयोग करून घेऊन आपण त्याला आधी एरियलमध्ये कन्व्हर्ट करूयात आणि याचा फॉन्ट थोडा वाढवू, 12 करूयात. हा स्टँडर्ड फॉन्ट आहे 12 रीडिंगसाठी. ओके. एक गोष्ट इथे मिसिंग आहे ते म्हणजे वरचं जे हेडिंग आहे मेडिकल ऑफिस बजेट ते नाही आहे. तर ते आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. ते मी मुद्दामच घेतलेलं नाही आहे एका विशिष्ट कारणासाठी. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसेल की आयटम्सची जी लिस्ट आहे त्याच्यामधले शब्द पूर्ण आलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय काम करायचं असेल तर ते म्हणजे त्याची जी विड्थ आहे ह्या कॉलमची ती अशा रीतीने वाढवायची जेणेकरून सगळे शब्द पूर्ण दिसतील. तर एक तर आपण ती मॅन्युअली बदलू शकतो अशा प्रकारे करून किंवा मागच्या वेळेला जसं आपण पाहिलं की ऑटो फिटचं ऑप्शन जो आहे इथे जाऊन कॉलम विड्थ जी आहे ती ऑटो फिट कॉलम विड्थ म्हटलं तर ती इतपत वाढेल की बरोबर सगळेच्या सगळे शब्द त्याच्यामधले जे आहेत जो सगळ्यात मोठा शब्द आहे जो किंवा जो सगळ्यात मोठी कॅरेक्टर लेंथ आपण म्हणूयात ती कंटेन होईल अशा प्रकारे त्याची लेंथ वाढेल. आता हे इथे असं वाढलं. एक गोष्ट मी सांगितली नाही मागच्या वेळेला की हे जे सब हेडिंग्स आहेत आणि वरचं जे हेडिंग पहिलं जे वरचं आहे त्याची अलाइनमेंट ती सगळी हेडिंग्स ही सेंटर अलाइन्ड आहेत. ओके. तर मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की इथे अलाइनमेंटचा जो ऑप्शन आहे त्याचा उपयोग करून घेऊन आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही अलाइनमेंट्स करू शकतो. तर हॉरिझॉन्टल अलाइनमेंट जी आहे या आयटम बजेट कॉस्ट आणि सगळी क्वार्टर्स यांना आपल्याला सेंट्रल अलाइन करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पुढचे जे BCDEF या सगळ्या कॉलमची विड्थ आपल्याला समान ठेवायची. ओके. तर आता बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे हे जे सगळे नंबर्स आहेत ते आपण करन्सीमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. जसं मागच्या वेळेला मी सांगितलं तसं आपण आता इथे रुपयांमध्ये केलं तरी चालेल, डॉलर्स नाही घेता. हे रुपयांमध्ये कन्व्हर्ट झाले. आता एकच फरक आहे, जेव्हा US डॉलर्समध्ये एखादी रक्कम दिसते त्यावेळेला तिथे मिलियन, 1000 आणि नंतर मिलियन, नंतर बिलियन अशा प्रकारे मोजायची पद्धत असल्यामुळे त्यांच्याकडे उजवीकडून सुरू केलं तर उजवीकडनं पहिला कॉमा येतो आणि त्याच्या पुढचा कॉमा त्याच्या पुढचे 3 डिजिट्स नंतर येतो. उजवीकडून सुरू केलं तर 3 डिजिट्सनी पहिला कॉमा येतो आणि त्याच्या पुढचा कॉमा त्याच्यानंतरच्या 3 डिजिट्स नंतर येतो. असं 3 डिजिट्सचा अंतराने कॉमाज येत जातात. आपल्याकडे हजारानंतर लाख आणि त्याच्यानंतर कोटी अशा प्रकारे मोजायची पद्धत असल्यामुळे आपल्याकडे 1 लाख त्याच्यानंतर कॉमा येतो आणि मग 20,000 असं ते. हा एक फरक थोडासा आहे त्यांच्या आणि आपल्या मेजरमेंट सिस्टीम किंवा ह्या सिस्टीममध्ये. ओके. आता इथे आपल्याला फक्त रुपयांमध्ये
फक्त रुपये हवेत, पैशांची गरज नाही, कारण पैसे सगळीकडे 0 आहेत. त्याच्यामुळे आपण डेसिमल ज्या प्लेसेस आहेत आफ्टर डेसिमल पॉईंट त्या कमी करून टाकू, त्या संपवूनच टाकूयात, म्हणजे लेट अस गेट रीड ऑफ देम. आता आपल्याला जसा पाहिजे तसा फॉर्मॅट मिळाला आहे. ओके, गुड. आता बघा, इथे हे जे सब हेडिंग्स आहेत, आयटम, बजेट, कॉस्ट, Q1, Q2, Q3, Q4, यांना आपल्याला ह्यांच्या सेल्समध्ये सेंट्रलाईन करायचं. हे सेंट्रलाईन करा. ओके, ऑलराईट. ओके, आता एक गोष्ट अशी झाली आहे की जो सगळ्यात वरची जी रो होती, मेडिकल ऑफिस बजेट, ती मिसिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक रो ह्याच्यामध्ये ॲड करायची. तर कोणती रो सिलेक्ट केली आणि ॲड रो म्हटलं तर एक रो त्याच्यावर ॲड होते, हे आपण मागच्या वेळेला बघितलं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक रो मिसिंग राहिली आहे. ती जर का ॲड करायची असेल तर आता आपण ही रो सिलेक्ट करू आणि इन्सर्ट म्हणूयात, शीट रोज. आता ही वर एक रो आली. ओके, आता आपण इथे लिहू शकतो मेडिकल ऑफिस बजेट. ओके, गुड. आता हे जे मेडिकल ऑफिस बजेट हे जे आहे ते हेडिंग आपल्या संपूर्ण हा जो चार्ट आहे त्या चार्टच्या टॉपला तर ते आहेच, पण त्याच्या मध्यभागी ते यायला हवं आहे. ओके, आणि ते मध्यभागी आणण्यासाठी आपल्याला त्या संपूर्ण हे जे सेल्स आहेत, या रोमधले सगळे सेल्स कॉलम ए पासून ते कॉलम एफपर्यंत सगळे मर्ज करावे लागतील. आणि मर्ज केल्यानंतर जी सगळी जागा आहे संपूर्ण एकच, जणू काही तो एकच सेल तयार होईल त्याचा, आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला हे प्लेस करायचं आहे. आता त्यासाठी आपण काय करणार, हे सगळे रोज मर्ज आणि सेंटर म्हणणार. आता त्यांनी मर्ज केले आणि मर्ज केल्यानंतर त्याचा मिळून एकच सेल जो तयार झाला त्या सेलच्या मध्यभागी त्यांनी याला प्लेस केलं. ओके, फाईन. आता एक गोष्ट, याला आपल्याला बोल्ड पण करायचं आहे. तसंच यातल्या सुद्धा प्रत्येक सब हेडिंगला पण बोल्ड करायचं आहे. म्हणजे बजेट कॉस्ट. आता हा जो मेडिकल ऑफिस बजेट आहे ते मूळच्या ते जे टेबल आपण बघितलं त्याच्यामध्ये इटॅलिक आहे, त्यामुळे हे इटॅलिक पण करतोय. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याचा मागचा कलर तो आहे साधारण असा काहीतरी आहे, नाही का. असं आहे की हा ठीक आहे, असं घेत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. घेतलं तरी चालेल. दुसरं म्हणजे याचा रंग, टेक्स्टचा रंग हा पांढरा हवा होता, तो घेतला. त्यानंतर आणखीन एक गोष्ट, इथे बजेट कॉस्ट जे आपण पाहिलं होतं त्याच्यात बजेट आणि कॉस्ट हे एकाखाली एक आले होते, आणि ते जर का कॉलमची विड्थ जर कमी असेल तर आपण आणि त्याच्यामुळे जर का लागोपाठ सलग असलेले दोन शब्द त्या कॉलममध्ये मावले नाहीत तर आपण ते शब्द एकाखाली एक घेऊ शकतो. पण अर्थात इथे कॉलमची विड्थ पुरेशी आहे त्याच्यामुळे बजेट कॉस्ट पूर्ण मावलं. आपल्याला जर का
बजेट आणि कॉस्ट हे दोन शब्द एकाखाली एक घ्यायचे असतील तर आपल्याला आधी याची विड्थ कमी करावी लागेल. आपण तसं करूयात, म्हणजे ते टेबल जसं जसं मुळातलं टेबल आहे त्याच्यासारखं दिसेल. तर आपण इथे आधी हे सिलेक्ट करू आणि कॉलम विड्थ जी आहे त्याची इथे 15.71 दाखवतोय, आपण ती थोडी कमी करूयात, 12 करू, सगळ्याचीच 12 करूयात. फॉर्मॅट कॉलम विड्थ ओके. आता इथे तुम्हाला दिसेल की हा जो इथे हॅश सिम्बॉल आला आहे सगळीकडे. हॅश सिम्बॉल आला याचा अर्थ जे काही जो आकडा इथे आपण टाईप केलेला आहे तो पूर्ण आलेला नाही आहे, तो थोडासा त्याच्यासाठी कॉलम विड्थ कमी पडली. याचा अर्थ आपल्याला ती थोडी पुन्हा वाढवावी लागणार आहे. आपण थोडी वाढवूयात ती, सगळ्याच कॉलम्सची विड्थ 12 आहे, ती 13 करून बघूयात. आता बघा, आता इथे आत्ता मी सिलेक्ट करताना सगळे कॉलम्स एकत्र सिलेक्ट केले आणि सगळ्यांची विड्थ एकत्रितच बदलून टाकली. माझ्या मते इथे अजूनही बजेट कॉस्टचे त्याचा जो शेवटचं जे अक्षर आहे ते अर्धवट कापलं गेलं. त्याच्यामुळे आपल्याला आता जर का ते इथे बसत नसेल पूर्ण, तर बजेट आणि कॉस्ट हे एकाखाली एक आणलं तर जास्त बरं पडेल. त्यासाठी आपण रॅप टेक्स्ट वापरलं. त्याच्यामुळे असं झालं की कॉस्ट हे खाली आलं आणि आता ते व्यवस्थित पूर्ण दिसायला लागलं. ओके, सो हे पण आपण वापरलं होतं फंक्शन मागच्या वेळेला, फंक्शन नाही, हे ऑपरेशन वापरलं होतं मागच्या वेळेला, ते आपण इथे आत्ता वापरतो. ओके, तर आता आणखीन एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे हा जो कॉलम आहे तो आपण आता सिलेक्ट केला पूर्ण, त्याचा मागचा रंग बदलायचा आहे. तो आहे साधारण अर्थात हा हे थोडंसं आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. ठीक आहे, दिस लुक्स ओके. ओके, हे असं काहीतरी झालं. आता दुसरी गोष्ट आणखीन, याची जी या रोची जी हाईट आहे ती जास्त आहे दिलेल्या पिक्चरमध्ये, तर ही पण थोडीशी वाढवून घेऊयात आपण. रो हाईट ही 15 आहे, ती 20 करून घेऊयात. तर हे साधारणपणे असं तयार झालं. आता एक गोष्ट आणखीन काय राहिली ती म्हणजे बॉर्डरिंग. यातल्या प्रत्येकाला सगळ्या बाजूनी बॉर्डर, म्हणजे त्याचं टेबल तयार झालं आहे. त्याच्यामुळे त्याचं इथे जाऊन जर का ऑल बॉर्डर्स म्हटलं, इथे बघा सगळ्या ऑप्शन्स असतात. आपण जो सेल सिलेक्ट केलेला असतो त्याच्या बॉटमला फक्त बॉर्डर हवी असेल तर फक्त बॉटमला येते, टॉपला हवी असेल तर टॉपला, लेफ्टला हवी असेल तर लेफ्टला, राईटला हवी असेल तर राईटला. आणि आपण जेवढा भाग सिलेक्ट केलेला असतो
त्याच्यासाठी ते अप्लाय होतं. आता आपल्याला सगळ्या बॉर्डर्स हव्यात. त्या संपूर्ण टेबलला च्या बाजूनी सुद्धा एक बॉर्डर राखलेली हवी आणि त्या टेबलमध्ये जितके सेल्स आहेत त्या सगळ्यांना डिवाईड करणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या सगळ्या रेषांवर सुद्धा आपल्याला बॉर्डर हवी आहे. तर ही अशी हे तयार झालं आपलं टेबल आणि हे बरंचसं आता जसं आपल्याला हवं होतं तसं दिसतंय. ओके, तर मे बी थोडेसे काही फरक असू शकतात पण ते किरकोळ असतात. मेनली ते जसं दिसायला हवं ते दिसते. मी एकदा पुन्हा तुम्हाला दाखवतो. तर हे असं हे टेबल जे ऑलमोस्ट आपल्याला हवं तसं झालं आहे. ओके, फाईन. तर ऑल राईट, आत्ता इथे आपण थांबू. पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा भेटू आणि पुढच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युलाज आणि फंक्शन्स डिस्कस करू.